चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरीच्या आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी, दुसरीचे देखील जरी विद्यार्थी जॉईन झाले तरी चालेल, दुसरी तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुमचा जो 15 तारखेला पायाभूत चाचणीचा गणिताचा पेपर होणार आहे, त्या पेपरचे मोस्ट आयएमपी क्वेश्चन आणि पेपर कसा सोडायचा एकदम सिंपल ट्रिक्सने तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे गायडन्स करणार आहे। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, पालकांना रिक्वेस्ट आहे विदाऊट व्हिडिओ स्किप करायचा, कमेंट मध्ये कोणीही कमेंट काय करू द्या, कारण ते लोक पूर्ण व्हिडिओ बघत नाही। लक्षात घ्या, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्णपर्यंत जे गायडन्स करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे, त्याचं नॉलेज घ्या, नॉलेज सेव्ह करा आणि आपल्या मुलाला किंवा मुलीला सांगा पेपर चांगला द्यायला याचा उपयोग करा, 100% पेपर चांगला द्या। ओके, चला सर्वांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबलं की एकदा चेक करून घ्या, सबस्क्राईबचं बटन दाबलं तरच नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या जवळ पोहोचणार आहे। ओके, लक्षात घ्या। चला फायनली आपण बघतोय गणिताचा पेपर। आपण बघा मित्रांनो, यामध्ये एक मिनिट बघा काय बघतोय आपण आता, गणिताचा पेपर बघतोय। यामध्ये आपण बघा मित्रांनो, इयत्ता तिसरी असेल, चौथी असेल आणि प्लस दुसरी देखील असेल, म्हणजे दुसरी तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, बघा सगळ्यात पहिले तुमचं नाव टाका, शाळेचं नाव, केंद्र, तालुका, जिल्हा वगैरे काय तुमचे शिक्षक मॅडम कोण असतील ते बरोबर चेक करून घेतील का तुम्ही नाव गाव पत्ता टाकलाय का नाही व्यवस्थित। ओके, चला आता आपण मेन मुद्द्याकडे येणार। बघा लेखी परीक्षेला बघा मित्रांनो, तुम्हाला आता काम करायचं बाळांनो, का दिलेलं जे काय उदाहरण असणार आहे, तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं, तुम्हाला मोजणी करायला शिकवणं खूप आणि खूप गरजेचं आहे, कारण हे तुमचं बेसिक आहे। तुम्हाला मोजणी करता आली पाहिजे किंवा मोजणी करता आली पाहिजे, म्हणजेच काय काय दिलेले मनी असतील, दिलेले संख्या असतील, पेन असेल, खडू असेल, पेन्सिल असेल, खोडरबर असेल, शॉर्पनर असेल किंवा अजून कुठल्या गोष्टी असेल, ठीक आहे ना, त्या गोष्टी तुम्हाला मोजता आल्या पाहिजे। ठीक आहे, पहिला दिलं बघा मण्यांची संख्या अंकात लिहा, किती आहेत मनी मोजा। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बरोबर आहे। हे 10 आणि इकडचे 10 झाले की झाले 20 झाले, बरोबर आहे। आता मोजा 11 12 13 14 15 16 17 18 19 20 झाले 20। ओके, चला 21 22 23 24 25 26 27 की झाले, तर 27 झाले। तर तुम्हाला संख्या अंकात सांगितले, किती सांगितले तुम्हाला, अंकात सांगितले, मग तुम्ही अंकात लिहू शकता। ओके ना, हे इंग्रजीमध्ये झाले, तुम्हाला मराठीत लिहिता आलं तुम्ही अशा प्रकारे लिहा, काही प्रॉब्लेम नाही। ओके, पुढे बघा पाटीवरची संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची। काय करायचं, तुम्हाला दिलेली संख्या अक्षरात लिहायची। या पाटीवर अंक दिसतोय आपल्याला, कोणता अंक आहे बघा तो मित्रांनो, हा दिसतोय आपल्याला 38। किती दिसतोय तुम्हाला, 38 दिसतोय। मग काम करायचं, तुम्हाला इथं टाकायचा 38, हा तुम्हाला इथं लिहायचा। ओके, चलो पुढे बघा, अचूक उत्तराचा पर्याय तुम्हाला काय करायचं, चौकटीत लिहायचं। बघा 3 दशक अधिक 4 एकक, 3 दशक म्हणजे काय म्हणतो आपण 10चे, बरोबर की 10चे, मग 3 दशक म्हणजे किती झाली, 30 झाले, बरोबर आहे। पुढे अधिक बघा 4 एकक दिले म्हणजे काय 4च झाला, मग 30 आणि 4 किती होणार, तर 34 होणार। 34 पर्याय कुठे बघा, आपल्याला पर्याय क्रमांक 3 आहे, मग तुम्हाला इथं काय करायचं, पर्याय क्रमांक 3 टाकायचे। ओके, पुढे बघा संख्या पट्टीचा वापर करून खालील प्रश्न सोडा। बघा दिले, ठीक आहे, बघा काय दिलं आता याच्यामध्ये, संख्या पट्टी तुम्हाला सांगितली, बघा पुढे मोजून बेरीज कर, ठीक आहे ना। आता या संख्या 41 42 43 वगैरे तुम्हाला दिले, आता 42 अधिक 7 मध्ये तुम्हाला हा 42 आणि तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय, 7 मिळवायचे। जर नाही आलं तर बघा इथून घ्या, काय करा, 42 अधिक तुम्ही काम करायचं 7 मिळवायचे, म्हणजे हा 42 47 झाला इथं, ठीक आहे ना। तर लक्षात घ्या, आता 42 अधिक 7 कसं मोजणार, तर लक्षात घ्या, मग 43 44 45 46 47 48 49, बरोबर आहे, की झाले तुमचे 49 झाले। म्हणजे तुम्हाला काय झालं, काय तुम्हाला याची डायरेक्टली बेरीज करायची, किंवा ऑप्शन म्हणून तुम्ही 42 अधिक 9 असे तुम्ही करू, सॉरी किती 7 ना सांगितले, सॉरी 7, तुम्ही इथं 7 अशी काय करू शकता, याची बेरीज देखील करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही। ओके ना, याचा तुम्ही उपयोग करा, काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही 7 घरं पुढे मोजा, याच्यापासून 7 घरं पुढे मोजा, म्हणजे काय 42 पासून एक घर, ठीक आहे ना, एक घर 2 घर असे बोला, म्हणजे 43 मोजा, 43 44 45 46 47 पुढे 48 आणि हा एक उरला 49, म्हणजे तुमचं उत्तर झालं 49। ओके, सिंपल ट्रिक्स आहे, खूप साऱ्या ट्रिक्स आहे मित्रांनो, लक्षात घ्या, काय अडचण नाही। पुढे बघा मागे मोजून वजाबाकी कर, काय करा, तुम्हाला हे दिले ना, तुम्हाला हे दिले, याचा उपयोग करायचा तुम्हाला, याच्यात काय करायचं, तुम्हाला हे मोजून तुम्हाला काय करायचंय, वजाबाकी करायचे, ठीक आहे ना। काय संख्या दिली बघा, काय संख्या दिली बघा, 50 मधून तुम्हाला 6 वजा करायचे, कुठे केले, या 50 मधून तुम्हाला 6 वजा करायचे। मग 50 मधून 6 जर तुम्ही वजा करणार तर किती येणार, मग 6 घर माग या, 1 घर 2 घर 3 घर 4 घर 5 घर 6 घर, म्हणजे किती आला, 44 आला। तर आपल्याला माहितीये का 50 मधून 6 गेलं तर किती होतात, 44, हे आपल्याला उत्तर भेटणार आहे। पुढे बघा चौकटीत लहान मोठेपणा तुम्हाला बरोबरच तुम्हाला काय करायचंय, योग्य चिन्ह द्यायचे। आता 29 दिलं आणि इकडे 47 दिलाय, मग 29 मोठा का 47, आपल्याला माहितीये का 47 हा मोठा संख्या, मग इकडे तुम्ही
अशा प्रकारे तुम्ही काय करा, त्याला एक खूण करून टाका. ठीक आहे. पुढे बघा 6 व 7 हे चिन्ह दोन्ही अंक वापरून 2 अंकी लहान संख्या व मोठी संख्या तयार करून लिहा. 6 व 7 तुम्हाला वापरायचे. लहान संख्या मग लांब काम करा, लहान संख्या सांगितलं ना, मग 6 आणि हा 7 दिला तुम्हाला. बघा 6 आणि 7 दिलाय, या दोघांमध्ये लहान कोणता आहे? 6 आहे. मग पहिला 6 घ्या आणि शेवटी काम करा 7 द्या. नंतर मोठी संख्या सांगितली, या दोघांमध्ये मोठा कोणता आहे? 7 दिलाय. मग काम करा, हा 7 पहिले घ्या आणि त्याला शेवटी द्या. म्हणजे काय झालं, तुमचा 67 आणि 76 या दोन संख्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत. ओके, चलो पुढे बघा मित्रांनो. बघा हाच क्वेश्चन आहे खालचा, पीडीएफ मध्ये मी ट्रान्सफर करून घेतला इकडे. ओके, बेरीज करा. आता काम करा, उभ्या मांडणीने करा नाही तर आडव्या मांडणीने करा, काही अडचण नाही. ठीक आहे ना. याला काय करा, एका खाली लिहून घ्या. 7 अधिक 4, 7 आणि 4 किती होतात? 8, 9, 10, 11. बरोबर आहे की झाले? 11 झाले. मग 11चा एक शेवटी इथं घ्या आणि हातच्याला काम करा, इथं एक देऊन टाका. बरोबर आहे. 4 आणि 1 5 झाला, 5 आणि 5 10 झाला. पुढे कुठला अंकच नाही म्हणून इथं 10 द्या. 101 रुपया आणि नारळ देऊन तुमचा काय होणार आहे? सत्कार होणार आहे. ठीक आहे. पुढे बघा दिले 60 वजा 35. मग काम करा, हा 60 तसाच घ्या आणि इकडे 35 घ्या, याची काय करा? वजाबाकी करा. ठीक आहे ना. हा 5 आहे, हा लक्षात घ्या. मग आता शून्यामधून 5 जात नाही, म्हणजे इथं किती होणार? 10 होणार. इकडे हातच्याला 1 जाणार. बरोबर आहे. 10तून 5 गेला, 5 आला. 7ला 1 इकडे गेला म्हणजे इथं किती होणार? 5 होणार. 5तून 3 गेले किती आला? 2 आला. म्हणजे आपलं उत्तर आलं हे 25. किती आलं बघा मित्रांनो? हे उत्तर आपलं आलं हे 25. ओके. पुढे बघा दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने लिहू. मधली संख्या कोणती ती चौकटीत तुम्हाला लिहायची. बघा चढत्या क्रमाने. आता सगळ्यात लहान कोणता आहे? 21, 22, 23. मग इथे येणार तुमचा 21. 21 नंतर काय येतो? 22. 22 नंतर काय येतो? 23. बरोबर आहे. 21, 22 आणि 23. मधली संख्या कोणती आली? 22 आली. इथं 22 लिहून टाकायची. ओके, एकदम सिंपल आहे. काही लोड घ्यायची गरज नाही मित्रांनो. तुमच्या सोबत आहे, सबस्क्राईबचं बटन दाबलं का नाही चेक करा. पुढच्या वेळेला तुम्हाला 4थी 5वीला जायचं आहे. माझ्याच हाताखाली तुम्ही असणार आहे, तुम्हाला गायडन्स करायला मीच असणार आहे. मग आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढे लोड येणार आहे. आपला व्हिडिओ तुम्हाला तेव्हा पण वेळेत भेटेल आणि आताही उद्या परवा वेळेत भेटेल. ठीक आहे. आणि परीक्षेच्या 1 दिवस अगोदर मी स्वतः अजून एक व्हिडिओ टाकणार आहे, लक्षात घ्या. पुढे बघा एका बागेत 27 झाडे आहेत. एकूण अजून 30 झाडे नव्याने लावण्यात आली, तर एकूण झाडे किती आहेत? बघा मग पहिले किती झाडे ती 1 मिनिट, एक अंक लिहायचे ना इथं. ओके, याला रब करूया आपण. ठीक आहे. बघा किती दिले तुम्हाला? पहिले 27 झाडे. बरोबर आहे. नंतर अजून 30 लावली, म्हणजे यांची काय करायची? बेरीज करायची. 7 अधिक 0 7. 3 आणि 2 किती येणार? 5. म्हणजे एकूण झाडे किती झाले? तर 57 झाडे झाले. किती झाली एकूण झाडे? 57 झाले. एकदम सिंपल. पुढे बघा एका ट्रक मध्ये 52 पेट्या आहेत, त्यापैकी 34 पेट्या गाडीतून उतरवल्या, तर ट्रक मध्ये किती पेट्या शिल्लक राहिल्या? वजाबाकी करायची. मग दिलेला पहिल्यांदा 52 लिहा, वजाबाकी करा. त्याच्यातून किती उतरवल्या? 34 उतरवल्या. यांची वजाबाकी करा. आता 2तून 4 जात नाही, म्हणजे इथं किती होणार? 12. 5चा 1 हातच्याला वर दिला, इकडे किती उरणार? इकडे गेलो 4 उरणार. 12तून 4 गेले किती उरणार? तर आपल्याला माहिती आहे 8 उरणार. आणि 4तून 3 गेला किती होणार? 1 उरणार. म्हणजे एकूण 18 पेट्या काय झाल्या या ट्रक मध्ये शिल्लक राहिल्या किंवा उरल्या आपण म्हणू शकतो. पुढे बघा उभ्या व आडव्या तिरप्या रेषांचा वापर करून कोणतंही एक चित्र काढ. म्हणजे ह्या अशा उभ्या रेषा, या आडव्या रेषा, ठीक आहे ना, तुम्हाला वापरून काय करायचंय? एखादं चित्र तुम्हाला तयार करायचं, तुमच्या मनाने करायचं. ठीक आहे. चला प्रॅक्टिस करा. ड्रॉइंगची प्रॅक्टिस माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कलर भरा, रंग लावा, हे काम तुमचं दररोजचं काम. मला काही जमत नाही, तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, चला पुढे बघा. जड वस्तू खालील चौकट रंगवा. आता हे दिले फुगा. फुगा जड असतो का? भोपळा हे आमच्या याला काय म्हणतात? डांगर. बरोबर ना, डांगर म्हणते. ठीक आहे ना. तर काय भोपळा मोठा का आपण याला म्हणतो का फुगा? जड कोणता असणार आहे? तर जड असणार आहे. म्हणजे तुम्हाला हा याच्यावर टिक करायचे आणि याला काय करायचं? तुम्हाला रंगवायचे, कलर न्यायचे, पेन्सिलला किंवा तुम्ही कलरने रंगून टाकायचे. पुढे बघा हलक्या वस्तू खाली चौकट करा. आता पाटी आणि ही लक्षात घ्या, काय दिलं? पंख दिलाय. आता पाटी जड असते, पाटी जड असेल का पंख असणार जड? आपल्याला माहिती आहे पाटी जड असणार आहे. बरोबर ना. पाटी जरी जड असणार आहे, का असणार आहे? कारण तिचं वजन हे जास्त असणार आहे. आणि पाटीवरती तुम्ही जे स्टार्टिंगला 1 2 अ आई एबीसीडी शिकणार आहे, हेच अ आई एबीसीडी 1 2 तुम्हाला अख्ख्या जगाचा, तुम्हाला या विश्वाचा विचार करून देणार आहे, त्याची ओळख करून देणार आहे. आणि या जगावरती तुम्ही या जगामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व बनणार आहे. या अ आई या पाटीपासून शिकणार आहे, मोठ्या अक्षरापर्यंत, मोठ्या वळीपर्यंत मोठे पुस्तक वाचणार आहे आणि पुस्तक वाचून तुम्ही या जगामध्ये मोठी होणार आहे. बरोबर आहे. चला मग आता तुम्हाला विचारलं का हलकी वस्तू कोणती आहे? तर हे, तर याच्यावर काय करायचं? तुम्हाला टिक करायचं आणि याला काय करायचंय? रंगवायचे. ठीक आहे. चला पुढे बघा रे. खालील प्रश्नांचे उत्तर दे. इंग्रजी वर्षाचे महिने दिले तुम्हाला. काय दिले? इंग्रजी वर्ष म्हणजे काय? जानेवारी डिसेंबर, हे जानेवारी फेब्रुवारी वगैरे डिसेंबर पर्यंत. ठीक आहे ना. हे काय अवघड नाही. बघा आता याला ग्रेगरियन म्हणतात. काय याला? ग्रेगरियन दिनदर्शिका असे म्हणतात. बघा
ग्रेगोरियन दिनदर्शिकेप्रमाणे पहिला महिना कोणता, म्हणजे इंग्रजी वर्ष म्हणतो किंवा इंग्रजी महिन्याप्रमाणे पहिला महिना कोणता असतो, तर आपल्याला माहिती आहे जानेवारी असतो. मग इथं लिहायचं तुम्ही जानेवारी. काय लिहिणार तुम्ही? जानेवारी. ओके. पुढे बघा, रिकाम्या चौकटीत क्रमाने येणाऱ्या महिन्यांची नाव लिहा. बघा, एप्रिल नंतर काय? जानेवारी, बरोबर आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल नंतर मे आणि नंतर जून, म्हणजे इथं काय येणार तुमचा? मे येणार. नाही येतं बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि नंतर काय आला आपला? एप्रिल आला. एप्रिल नंतर मे आणि हा आला तुमचा जून. मग एप्रिल आणि जून मध्ये कोणता महिना आहे? तर जून आहे. सॉरी, मे. ठीक आहे ना, कोणता आहे? मे. म्हणजे इथं मे तुमचं उत्तर. पुढे बघा, मार्च महिना एकूण किती दिवसाचा असतो? मार्च महिना कुठे आहे? मार्च, हा मार्च आहे. याच्यामध्ये 31 दिवस आहे. आपल्याला माहित असणं गरजेचं आहे का 31 दिवसाचा हा मार्च महिना असतो. मागचा महिन्याचा कॅलेंडर उचका, तुम्हाला दिसेल. पुढे बघा, खालील तक्त्यात शेतकऱ्यांच्या शेतात पिकणाऱ्या फळभाज्यांची माहिती दिली. त्यावरून काय करा, तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यायची. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये किती फळभाज्या पिकू द्या, कितीही फळं पिकू द्या, कितीही पीक येऊ द्या, किती सोन्यावानी पीक येऊ द्या, त्याला कधीच किंमत मिळू शकत नाही, त्याला कधीच योग्य हमी भाव मिळू शकत नाही आपल्या देशामध्ये. बरोबर आहे. बघा, पहिला दिले बघा, सर्वांच्या शेतात पिकणारी फळभाजी कोणती? कोणती बघा, सगळ्यांच्या याच्यामध्ये यांची नावं तुम्हाला लिहायची. काय करायची? यांची नाव लिहायची. मग काय हे? वांगे दिसतात, नंतर बटाटे दिसतात, टोमॅटो दिसतात आणि भोपळा दिसतात. बरोबर आहे. यांची तुम्हाला इथं काय करायची? नावं लिहायची. बरोबर आहे. आता बरोबर आहे. त्याच्यानंतर कारले कोणाच्या शेतात पिकते? बघा, आता कारलं कुठे? बघा, इथे दिसते कारलं. हे कारलं झालं, हे कारलं. बरोबर आहे. कारलं कोणाच्या शेतामध्ये पिकतं? तर उमाच्या शेतात कारलं पिकतं. पण बघा, वांगी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची नावं. हे वांगे झाले, हे एक वांग झालं. बरोबर आहे. मग कोण झालं? सागर आणि उमा. कोण झालं? सागर आणि उमा. बघा, हे सागर दिले, सागर शेतात वांग आणि उमाच्या शेतामध्ये पण वांग मिळतं. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण यामध्ये बघा, ओके, पुढे बघा, यामध्ये क्वेश्चन पेपर बघितले. ही खूप सोपी क्वेश्चन पेपर आहे आणि अशा प्रकारचेच तुम्हाला ना फक्त फॉर्मॅट लक्षात ठेवा, अशा प्रकारचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. बघा, खालील चित्राचे निरीक्षण किंवा प्रश्नांची उत्तरं लिहा. बघा, या काय ते दिले तुम्हाला, किमती दिले, त्याच्यामध्ये बघा खेळणे दिलेत. हा बघा, गीताने कार व पेन्सिल खरेदी केली तर तिने दुकानदारास किती द्यायची? बघा, कार व तिने पेन्सिल खरेदी केली. कारची किंमत बघा किती दिली तुम्हाला? 60 रुपये. कारची किंमत किती दिली तुम्हाला? 60 रुपये. नंतर तिने काय घेतला? पेन्सिलची किंमत बघा 10 रुपये. किती? 10 रुपये. मग 60 आणि 10 रुपये किती झाले? तर 70 रुपये झाले. म्हणजे काम करायला लागणार तिला का एकूण दुकानदारास किती रुपये द्यायचे? तिला 70 रुपये द्यायचे. किती? 70 रुपये. पुढे बघा, नितीनकडे 50 रुपये आहेत, त्याला ही बॉटल खरेदी करायची, तर त्याला किती रुपये कमी पडतात? आता ही बॉटल किती रुपयाला आहे? 65 रुपयाला. कितीला आहे? 65 रुपयाला आहे. 65 रुपीजला त्याच्याकडे 50 रुपये येते. मग याच्यामधून 50 वजा करा, 5 मधून 0 गेला, 5 उरला, 6 मधून 5 गेला, 1 उरला. म्हणजे नितीनकडे अजून त्याला 15 रुपयाची गरज आहे. कोणाकोणतरी उधार घे आणि लगेच बॉटल विकत घे. पुढे बघा, मेरीने बघा खोड रबर घेते तर तिला एकूण किती रुपये द्यावे लागतील? खोड रबर बघा, इथं खोड रबरची किंमत 5 रुपयाला आहे. बरोबर आहे. कुठल्याही कंपनीचा असेल, अप्सरा वगैरे काय माहित नाही, तर 5 रुपयाला घ्यायचं. त्याचं तुम्हाला उत्तर टाकायचे का मेरीला 5 रुपये खोड रबरचे पैसे द्यावे लागतील. ओके. तर चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पायाभूत चाचणीचा इयत्ता 3री, 4थी आणि दुसरी, 3री, 4थीचा आपण हा पेपर बघितलाय. लक्षात घ्या, 2री, 3री, 4थीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना कामी येणार आहे. लक्षात घ्या, बेसिक नॉलेज हेच असणार आहे. पण 3रीच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, परत व्हिडिओ बघा. पालकांना रिक्वेस्ट आहे हा पॅटर्न दिला, याच्यात विद्यार्थ्याला प्रॅक्टिस करा. याच्यातले जे उदाहरण तुम्हाला सांगितले विद्यार्थ्यांना सोडवायला द्या, बेरीज वजाबाकी करायला हे विद्यार्थ्याला तुमच्या द्या. काय मुलगा मुलगी असेल तो XYZ, त्याला काय करा, हे प्रॅक्टिसला तुमच्या मनाने 2-4 उदाहरणं द्या. प्रत्येक फॉर्मॅटले 2-3 उदाहरणं त्याला द्या. त्याच्याकडून चांगला सराव करा. उत्तर त्याची बरोबर येतात का नाही बघा. उत्तर जर बरोबर आली तर समजून जा पेपर मध्ये पण त्याला बरोबर उत्तर येणार आहे. त्याचा चांगला तुम्हाला सराव होणार. लक्षात घ्या, याच्या किमती बदलू द्या. मला सांगा, जर तुमच्या विद्यार्थ्याला 2 अंकी संख्याची बेरीज सांगितली, इथं 44 अधिक 57 दिले आणि तिथं सांगितलं का 50 अधिक 40 घे. काय गेला? 50 अधिक 40 घे. जर त्याला 2 अंकी संख्याची बेरीज येते आणि परीक्षेला जर समजा हे आलं, उदाहरण देतोय, तर हे ते सोडवणार का नाही? तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या, जे सांगतो ते सोडून घ्या, प्रश्नाचा प्रकार समजून घ्या, 100% त्याला फायदा होणार आहे. ओके. चला, सगळ्यांनी सबस्क्राईब केलं की नाही बघा. खूप मित्रांनो, खूप त्रास होतो, एक व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो. फक्त सबस्क्राईबचं बटन दाबून द्या, बाकी काय करू नका. लाईक बनवा, लाईकचं एक बटन दाबून द्या. खाली कमेंटचं हाईपचं बटन, त्याला पण क्लिक करा. त्याच्यावरती काही पॉईंट येतील, ते पॉईंट क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या जवळ पोहोचेल. ओके. चला, भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी सबस्क्राईब केलं असेल असं ग्राह्य धरतो आणि सर्वांना पेपरसाठी शुभेच्छा. पेपरच्या 1 दिवस अगोदर 100% व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न करेन. ठीक आहे ना. जास्तीत जास्त सबस्क्रायबर दिले तुम्ही तर मी 100% व्हिडिओ टाकेल. कमी जर सबस्क्रायबर आले तर व्हिडिओ टाकणार नाही. ओके. चला, सर्वांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.